राज्यातील ओबीसी नेत्यांची मुंबईत छगन भुजबळ यांच्यासोबत एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली। 1.5 तास भुजबळांची ओबीसी नेत्यांसोबतची ही बैठक पार पडली। मंत्रिमंडळातून भुजबळांना वगळल्यानं ओबीसी नेते, कार्यकर्ते आणि समाज नाराज असल्याचं चित्र आहे। त्यामुळे आता ओबीसींसोबत चर्चा करूनच मी अंतिम निर्णय घेईल असं स्पष्टीकरण छगन भुजबळांनी दिलंय। भुजबळांना मंत्रिमंडळामध्ये स्थान द्या, जरांगेंचं आंदोलन सुरू झाल्यानंतर ओबीसींचं आंदोलन पाहायला मिळेल असा इशारा देखील ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी सरकारला दिलाय। भुजबळांशी चर्चा करण्याआधी शेंडगेंच्या उपस्थितीमध्ये 5 तास बैठक पार पडली। या बैठकीमध्ये ओबीसींच्या मागण्यांसंदर्भात चर्चा झाल्याचं कळतंय। भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यानं नाराजी असून या नाराजीच्या संदर्भात देखील चर्चा आजच्या बैठकीत झालेली आहे। आम्ही सगळे त्रस्त आहोत की हा निर्णय असा कसा होऊ शकतो। आता काय करायचं, कसं करायचं ते आपण सगळ्यांनी बसून ठरवा। आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत आणि त्यासाठी जे आहे राज्यभर जे आहेत त्यांनी सांगितलं आम्ही सुद्धा हा प्रश्न आता राज्यभर सगळीकडे घेऊन जातो आहोत आणि लोकांची जागृती करतो आहोत। माझी भूमिका घ्यायला मला अजून वेळ लागेल आणि त्यासाठी मी या सगळ्यांशी चर्चा करतो आहे। जुनजाणते नेतृत्व ओबीसींचा मंत्रिमंडळातला आवाज जो आहे तो त्या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न जो आहे तो त्या ठिकाणी झालेला आहे अशी भावना सगळ्या नेत्यांची आणि कार्यकर्ते झालेली आहे। आणि त्यामुळं भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळातून बाहेर काढणं हा यामुळं ओबीसी समाजामध्ये प्रचंड नाराजी झालेली आहे। आणि त्याविषयी पुन्हा एकदा या सरकारने जे आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा असतील किंवा आणखी नेत्यांमुळे त्यांनी पुन्हा एकदा हा ओबीसीचा आवाज जो आहे तो पुन्हा त्यांना मंत्रिमंडळात मान सन्मानाचं स्थान द्यावं अशा प्रकारची मागणी जी आहे ती मागणी आजच्या बैठकीमध्ये आम्ही आज केलेली आहे। 100% ओबीसींचं आंदोलन सुद्धा जे आहे इकडे जरांगेंचं आंदोलन सुरू झालं की इकडे ओबीसींचं आंदोलन जे आहे ते या महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहे। कारण शेवटी आम्हाला आमच्या अस्तित्वाची लढाई ती आम्हाला लढावीच लागेल आहे। आमच्या आरक्षणाचं संरक्षण जे आहे ते आम्हाला करावंच लागेल आहे। आता हे ओबीसी सरकार जरी आलेलं आहे तरी सुद्धा हे ओबीसीचं आरक्षणाचं संरक्षण कसं करताय याच्याविषयी आमच्यात अजून आत्मविश्वास नाही आहे। कारण मराठा आरक्षणासाठी मराठा आमदार टाळे घेऊन मंत्रालयाला टाळे मारलेले आहेत त्यांना ओबीसीतलं आरक्षण द्यावं म्हणून, पण त्यावेळी ओबीसीचे आमदार मात्र गप्प गुमान बसले होते। हे पाहता आता ओबीसीचे आता हे जे मंत्री जे आहेत हे मंत्री आता काय भूमिका घेत आहेत याच्याकडे सगळ्या ओबीसी समाजाचं आता लक्ष लागलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।